ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 24. देवांची शिवजींना विवाह करण्याची प्रार्थना. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींची स्तुती केल्यानंतर मी श्रीहरी आदी देवांनी त्यांना विनंती केली. म्हणालो, त्रिनेत्रधारी महादेवजी, तुम्ही सर्व लोकांचे माता, पिता, नाथ आणि ईश्वर आहात. तुम्ही जगाचे स्वामी आहात. सद्भक्तांना सुख देणारे आणि देवांचे साह्यकर्ते आहात. तुम्ही अत्यंत दयाळू, करुणा करणारे, महासंकटाचे निवारण करणारे आणि विश्वाचे नियमन करणारे आहात. तुम्हाला नमस्कार असो. हे महाप्रभू, हे भाग्यविधाता, आमचे दुःख हरण करील असे तुमच्याशिवाय कोणीही नाही, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. आमची आर्तता जाणून नंदीश्वराला दया आली. तो शिवजींना म्हणाला, भगवन, हे सर्व देव तुमच्या दर्शनासाठी आले आहेत. ते दैत्यांकडून पराभूत आणि तिरस्कृत होऊन तुम्हाला शरण आले आहेत. तुम्ही भक्तवत्सल आहात, दीनबंधू आहात. या देवतांना व मुनींना साह्य करून यांचे रक्षण करा. नंदिकेश्वराची प्रार्थना ऐकून शिवजींनी हळूहळू डोळे उघडले. आम्हाला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, हे श्रीहरी, ब्रह्माजी, तुम्ही सर्व येथे कशासाठी आला आहात? त्यांचे बोलणे ऐकून आमचे भय दूर झाले. श्रीहरी म्हणाले, भगवन, तारकासूर फारच उन्मत्त झाला आहे. त्याने त्रिभुवनामध्ये मोठा हाहाकार माजवला आहे. आम्हा देवांना पदच्युत करून खूप छळले आहे. ते दुःख असह्य झाल्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी येथे आलो आहोत. त्या दैत्याचा मृत्यू तुमच्या पुत्राच्या हातूनच होणार आहे. तुम्ही आमच्यावर कृपा करा. या महान संकटातून आम्हाला सोडवा. हा हेतू सिद्ध होण्यासाठी पार्वतीचे पाणी ग्रहण करा. तुम्हा दोघांचा विवाह झाला तरच आमचे कष्ट दूर होणार आहेत. शैलराजाच्या मनातही आपली कन्या तुम्हालाच द्यावी असे आहे. त्यावर शिवजी म्हणाले, श्रीहरी, तुम्ही मला पार्वतीशी विवाह करण्यास सांगत आहात, पण त्याचे व्यावहारिक परिणामही लक्षात घ्या. मी तिचे पाणी ग्रहण केल्यावर मी ती कामदेवाला पुन्हा जिवंत करेल. मग तुम्ही सुरेश्वर आणि ऋषीमुनीही सकाम होतील. परमार्थाकडे जाण्यास कोणीही समर्थ होणार नाही. कामदेवाचे दहन करून मी देवांचे फार मोठे कार्य केले आहे. आता तुम्हीही कामनारहित होऊन माझ्याप्रमाणेच दुष्कर तप करा. कामदेव नसल्यामुळे तुमच्या तपश्चर्येत कोणतेही विघ्न येणार नाही. तुम्ही समाधी योगे परमानंदाचा अनुभव घेऊ शकाल. पूर्वी मदनाने तुम्हा देवांची व तपोनिष्ठ ऋषीजनांची काय अवस्था केली होती ती आठवा. काम हा नरकाचे द्वार आहे. तो महाकुटील आहे, दुष्ट आहे. कामामुळे क्रोध, क्रोधामुळे मोह, मोहामुळे चित्तभ्रम आणि चित्तभ्रमाने तपश्चर्येचा नाश, अशी त्याची पद्धतशीर कार्यनीती आहे. म्हणून सावध व्हा आणि स्वस्थ मनाने तप करा. अशा प्रकारे शिवजींनी आम्हाला निष्काम धर्माचा उपदेश केला आणि मौन धारण करून पुनश्च दृढ ध्यानात मग्न झाले. ते पाहून इंद्र आणि विष्णू नंदिकेश्वराला म्हणाले, शिवजी पुन्हा समाधीत गेले आहेत. आता आम्ही काय करावे? तू त्यांचा परमसखा आणि उत्तम सेवक आहेस. ते कोणत्या उपायाने आम्हाला प्रसन्न होतील ते सांग. आम्ही तुला शरण आहोत. आमची विनंती ऐकून नंदिकेश्वर म्हणाला, विष्णूजी, ब्रह्माजी आणि इंद्रादी देवतांनो, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. शिवजींना पत्नी ग्रहण करावी असा तुमचा फारच हट्ट असेल तर विनम्र भावाने त्यांची स्तुती करा. ते भक्तीने वश होणारे आहेत. भक्तांसाठी काहीही करण्यास तयार असतात. ते तुम्हाला जमते का पहा, अन्यथा आल्या वाटेने परत जा. नंदिकेश्वराचे बोलणे ऐकून आम्ही सर्वांनी अत्यंत दीनपणे शिवजींची स्तुती केली. त्यांची कृपा व्हावी म्हणून व्याकुळ होऊन अक्षरशः रडू लागलो. आम्ही त्यांना वारंवार विनवले, आमचा उद्धार करा अशी प्रार्थना केली. तेव्हा त्यांचे हृदय द्रवले
मुखावर प्रसन्नता झळकू लागली. त्यांनी डोळे उघडले, आम्हा सर्वांकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, देवांनो, तुम्ही येथे कशासाठी आला आहात ते स्पष्ट सांगा. श्रीहरी म्हणाले, हे अखिलेश्वर, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्हाला माहीत नाही असे या जगात काहीही नाही. तरीही सांगतो, तारकासुरामुळे आम्हाला फार दुःख सोसावे लागत आहे. म्हणून आम्ही तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी येथे आलो आहोत. तुमची पत्नी होण्यासाठी सतीने हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला आहे. तेव्हा दोघांना जो पुत्र होईल त्याच्या हातूनच तारकासुराचा वध होणार आहे. विधात्याने त्याला तसा वर दिलेला आहे. त्यामुळे उन्मत्त होऊन तो विश्वाला त्रास देत आहे. शिवजी निष्काम असल्यामुळे विवाह करणार नाहीत आणि त्यामुळे आपला मृत्यूही संभवत नाही याची त्याला खात्री आहे. इकडे तुमची प्राप्ती व्हावी म्हणून नारदांच्या सांगण्यावरून पार्वती कठीण तपश्चर्या करत आहे. तिच्या तपाच्या तेजामुळे चराचर जगत क्षुब्ध झाले आहे. तुम्ही तिच्यावर कृपा करा, तिला वर द्या, सर्वांचे दुःख दूर करा. माझ्या आणि देवांच्या मनात तुमचा विवाह सोहळा पाहण्याची फार इच्छा आहे. ती कामना पूर्ण करा. मदनाची पत्नी रती हिला तुम्ही वर दिलेला आहे. त्याची पूर्तता करण्याची वेळही जवळ आली आहे. त्यानंतर देवांनी आणि महर्षींनी शिवजींची पुन्हा स्तुती केली, त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहिले. तेव्हा शिवजी म्हणाले, देव हो, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शक्य असेल तोपर्यंत मनुष्याने विवाह बंधनात पडू नये. कारण विवाह ही दृढतेने बांधून ठेवणारी फार मोठी बेडी आहे. जगात अनेक कुसंग आहेत, त्यात स्त्रीसंग फारच हानिकारक आहे. मनुष्य लोखंडाच्या पाशातूनही मुक्त होऊ शकेल, पण स्त्रीच्या पाशात बद्ध झालेल्या पुरुषाला सुटका नाही. ज्यांचे मन विषयसुखात रममाण झालेले असते त्यांना स्वप्नातही मोक्ष दिसत नाही. विषय हे विषासमानच असतात. म्हणून ज्या मनुष्याला खऱ्या सुखाची अभिलाषा आहे त्याने विषयांची संगत सोडावी. विषयांनी सर्वांचे पतनच होते. पण जे सर्व माहीत असूनही मी तुमचे कार्य करणार आहे. मी भक्ताधीन आहे. भक्तांच्या इच्छेनुसार उचित अनुचित अशी सर्व कर्मे करतो, म्हणून मला अयथोचित करता असे म्हणतात. मी भक्तांसाठी आजपर्यंत अनेक कष्ट सोसले आहेत. कामरूप देशाच्या राजाची प्रतिज्ञा सफल करण्यासाठी मी त्याला मदत केली. भौमाच्या बंधनात असलेल्या सुदक्षिण राजाचा पण पूर्ण केला. लोकांच्या रक्षणासाठी कालकूट विष प्राशन केले. गृहपती होऊन विश्वानर मुनीचे दुःख दूर केले. मी तुमच्या कष्टांचे अनेकदा प्रयत्नपूर्वक निवारण केले आहे. मी भक्तांना सुख देणारा आहे, त्यांचे हित करणारा आहे. जो माझ्या भक्तांना दुःख देतो त्या दुष्टाला मी क्षमा करत नाही, त्याला शासन करतो, प्रसंगी शापही देतो. देवानो, अधिक काय सांगू. भक्त संकटात असताना मला स्वस्थ राहताच येत नाही. मी त्यांच्या साह्यार्थ त्वरेने धाव घेतो. तारकासुराच्या उन्मत्त वर्तनाने तुम्हाला जे दुःख प्राप्त झाले आहे ते मी निसंशय दूर करीन. मला विषयांची आवड नाही, तरीही देवकार्य सिद्धीस जावे म्हणून गिरिजेशी विवाह करीन. तुम्ही निर्भय होऊन आपापल्या स्थानी जा. तुमचे सर्व हेतू पूर्ण होणार याची खात्री बाळगा. बोलणे पूर्ण झाल्यावर शिवजी पुन्हा समाधीमग्न झाले. विष्णू आदी देव आणि ऋषीमुनी आनंदाने स्वस्थानी परतले. अध्याय 24 समाप्त. ओम नमः शिवाय.